हा जवान मरणानंतरही सीमेवर देशाचं रक्षण करतोय। ही गोष्ट जरा वेगळी आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। ही गोष्ट आहे हरभजन सिंग यांची। ते भारतीय सैन्यात दाखल झाले, पण केवळ 2 वर्षच सेवा करू शकले। एके दिवशी ते खेचरावर बसून नदी ओलांडत असताना पाण्याचा प्रचंड प्रवाह आला आणि ते वाहून गेले। 2 दिवस सतत शोध घेऊनही त्यांचा मृतदेह सापडला नाही। मात्र त्यानंतर एक अद्भुत घटना घडली। एका सहकारी सैनिकाच्या स्वप्नात हरभजन सिंग आले आणि त्यांनी स्वतःच्या मृतदेहाची अचूक जागा सांगितली। जेव्हा सैनिक त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा खरंच त्याच जागी त्यांचा मृतदेह आढळून आला। जिथे त्यांचा बंकर होता तिथे पुढे एक मंदिर उभारण्यात आलं। आज ते सिक्कीम सीमेवर असूनही तैनात आहेत। लष्करात ते बाबा हरभजन या नावानं ओळखले जातात। सिक्कीम बॉर्डरवर त्यांच्या नावाचं मंदिर आहे। आजही सैनिक तिथे दर्शनासाठी जातात, मंदिराची देखभाल करतात आणि अनेक जवान मानतात की बाबा हरभजन आजही सीमेचं रक्षण करतात। भारतीय सेनेकडून बाबा हरभजन यांना एका सैनिकाचा अधिकृत दर्जा देण्यात आलेला आहे। त्यांना रँक देण्यात आली, वेतन दिलं गेलं। काही काळापर्यंत तर त्यांच्या सुट्टीसाठी तिकीट बुक करून सामान पंजाबला पाठवलंही जात होतं। मात्र नंतर आक्षेप घेतले गेल्यानं ही परंपरा थांबवण्यात आली। आज बाबा हरभजन वर्षाचे 12ही महिने सिक्कीम सीमेवर ड्युटीवर असतात। तर या सैनिकाची गोष्ट तुम्हाला माहित होती का? नक्की कमेंट करा आणि संवाद सेतूला फॉलो करा।